अभ्यास करायचा आहे तो अभ्यास आपल्याला एकट्यानेच करायचा आहे. सर्व कष्ट हे एकट्यानेच घ्यायचे आहेत. ज्या दिवशी आपला विजय होईल त्या विजयाच्या रॅलीमध्ये मात्र लोक सहभागी होतील नाचण्यासाठी. त्यावेळीच ते लोक गुलाल उधळण्यासाठी असतील. संघर्षाच्या काळात तुम्ही एकटेच आहात, एकटेच असणार आहात. त्याच्यामुळे उगीच सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नका की हे मला मान देत नाही, ते मला मान देत नाही. कुणीच तुम्हाला मान देणार नाही. ज्या दिवशी तुम्ही सक्सेस व्हाल, ज्या दिवशी तुम्ही सक्सेस व्हाल, विजयी व्हाल, त्या दिवशी जो न बोलणारा तुमचा दुश्मन देखील तुम्हाला सल्यूट करेल. तुम्हाला भलेही तो बोलणार नाही तोंडाने, पण मनातून म्हणेल की चाल्याने जिंकलं गडे, त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि बरेच जण काय म्हणतात की प्लॅन बी म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. मग मला जर नोकरी नाही लागली किंवा मी जर नाही लागलो तर काय तू काय पैसे देणार आहेस का मला? म्हणजे कोण हे सांगणार की हे प्लॅन बी आयुष्यात नसला पाहिजे, मग प्लॅन बी असल्यानंतर प्लॅन बी ए होत नाही, असं कुठं असतंय? प्लॅन बी पाहिजे म्हणजे पाहिजेच, आयुष्यात प्लॅन बी पाहिजेच. पण जोपर्यंत आपला जो प्लॅन ए वर्कआउट आहे तोपर्यंत त्या प्लॅन बी बद्दल विचार करायचा नाही. आधी काय 2 दिवसात विचार करून ठेवायचा की मग करतो. पुढच्या 365 दिवस मी प्लॅन ए वरतीच काम करणार आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. आता कुणीही येतंय आणि भाषण ठोकतंय की काय आयुष्यात प्लॅन बी नसला पाहिजे, एकच प्लॅन पाहिजे, त्याला काय लागले म्हणायला? आपल्या आयुष्याला गोडी लागतील, मग अवघड होईल कार्यक्रम. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट आहे अशीच की देवाला की सांग तुला सोनं किती पाहिजे, सर सांग आण तुझी थैली. ते काय म्हणलं, नको ही घरची थैली आहे, ही फाटल, चांगल्या थैली जाऊन घर दुसरी थैली घेऊन येतो. अरे देव द्यायला आहे तुला की थैली फाटू दे ना, सोनं द्यायला तुला, तुझी काय 5,000 रुपयाची थैली असेल, नाही ही थैली नको, घरची थैली आहे, फाटल, ही दुसरी थैली घेऊन येतो. कारण की एसी रूम मध्ये बसून बिस्लरीचं पाणी पिऊन इतके शरीर आपलं हे झालेलं असतं की मग बाहेर जाऊन अभ्यास करावा, दुसऱ्या काही गोष्टी करावं वाटत नाहीत. ही रियालिटी आहे. कधी कदाचित काही जणांना हे कडू वाटेल, पण ही रियालिटीच आहे की पेपरमध्ये मी नेहमी म्हणतो की पेपर सोडत असताना आपण एखाद्या कंपनीचा राज्यसेवेचा पेपर सोडतो त्यावेळी आपल्याला प्रेशर काय येतं, कारण की आपण ती दगदग केलेलीच नसते. पेपर ज्या दिवशी असतो त्या दिवशी सकाळी लवकर उठावं लागतं, पोट वगैरे साफ करावं लागतं, कपडे जे असतात ते वेगळे घालायचे असतात, दररोज नाईट पॅन्ट आणि टी शर्टवरती जावं लागतं, बसमध्ये बसावं लागतं, ते सेंटर बघावं लागतं, आदल्या दिवशी जाऊन झेरॉक्स काढावं लागते, सगळं करून तिथे लवकर जावं लागतं, तिथे बसावं लागतं. तो बेंच खराब असतो, त्याच्यावरती धूळ असते, त्या बेंचवरती धूळ असल्यानंतर तसंच बसावं लागतं. फॅनवरही सुरू नसतो, गरमी होते, सवय नसते आपल्याला. एसीची लायब्ररी आपल्याकडे, चेअर मऊ आहे, सगळ्या सुविधा आहेत, पाणी बिस्लरी आहे, तिथं पाण्याची बॉटल आहे, कुठेतरी एक ठेवलेला जार वगैरे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तो पेपर असतो आणि पेपरमध्ये वेळ 1 तास असतो किंवा राज्यसेवेचा असेल तर 2 तास असतो. तेवढ्या वेळेत तो सोडवायचा असतो. आपलं मन धगधूक केलेलं असतं. ह्या प्रेशर, ह्या ताणतणावाची आपल्याला सवय नसते आणि म्हणून तो पेपर अवघड जातो. बाकी अभ्यास वगैरे ह्या दुय्यम गोष्टी आहेत, त्या ठीक चलत राहतील, येत राहतील. पण मेन गोष्ट ही आहे की जी दगदग नावाचा जो शब्द आहे त्या आपल्या आयुष्यात राहिलेली नाही. म्हणून मी विद्यार्थ्याला नेहमी सांगत असतो की दररोज 5 किलोमीटर तरी निदान चाला. काय होत नाही, 2 किलोमीटर चाला, 1 किलोमीटर चाला, आयुष्याला थोडीशी दगदग द्या, तरच या गोष्टी होतील. मेन महत्वाची गोष्ट. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक जबरदस्त टॉपिक आणि अभ्यासाच्या संबंधितच आहे. भरपूर जणांच्या या समस्या असतात की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात पण भरपूर गोष्टी माहितीच नसतात. मग 2-4 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 1-2 पंचवर्ष योजना निघून गेल्यानंतर त्यांना काही गोष्टी कळतात. तर काय त्या गोष्टी आहेत? अगदी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा ट्रेंड आणि रियालिटी पोलखोलच म्हणणे मी आजपर्यंत तुम्हाला या गोष्टी कुणीच सांगितलेल्या नाहीत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमक्या काय गोष्टी आपण करतो की काय चुका करतो आपण त्या बघणार आहोत. जर नवीन असाल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि जर जुने असाल तर देखील महत्वाचा आहे, कारण की या चुका जर तुम्ही करत असाल तर त्या चुका टाळाव्याच लागतील तुम्हाला. बघूयात आता. पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेचा जो अभ्यास आहे, स्पर्धा परीक्षा कुणी करावी हा एक महत्वाचा विषय आहे. तर स्पर्धा परीक्षा कुणी करावी असं काही लिहिलंय का कुठे की यांनीच करावी, असं काही बंधन नाहीये. पण स्पर्धा परीक्षा का करावी याचं उत्तर आपल्याकडे पाहिजे की मला माहित पाहिजे की मी का स्पर्धा परीक्षा करावी. कुठलं तरी मोटिवेशन व्हिडिओ बघितला, कुठलं तरी याचं भाषण ऐकलं, त्याचं भाषण ऐकलं आणि निर्णय घेतला. निर्णय घ्यायला काहीच लागत नाही, स्पर्धा परीक्षा करायला काहीच लागत नाही. एकदा या चक्रव्यूहात आलो तर बाहेर निघणं अवघड असतंय. त्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे की आपण स्पर्धा परीक्षा कुणी करावी, कधी करावी. एक उदाहरण देतो तुम्हाला की भरपूर असे विद्यार्थी आहेत जे इंजिनियर होऊ शकले असते, डॉक्टर होऊ शकले असते किंवा इतर डिग्रीला त्यांनी ऍडमिशन घेऊ शकलं असतं, ते न करता फक्त स्पर्धा परीक्षा करायची या गोष्टीसाठी म्हणून त्यांनी BA ला वगैरे ऍडमिशन घेतलं. ही आयुष्याची सगळ्यात मोठी चूक 12वी ला होते. मी पूर्ण वेळ UPSC करणार, पूर्ण वेळ MPSC करणार असं कुठेच लिहिलेलं नाही की तुम्ही डिग्री हलकी घ्या आणि हे करा तुमची क्षमता असताना. याचा अर्थ BA वगैरे वाईट आहे असं म्हणायचं नाही मला, पण त्याच्याबद्दल तुम्ही थिंकिंग वाईट पद्धतीने करता की आज जे काम आहे ते टाळून दुसऱ्या काहीतरी गोष्टीला मिळवण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करायला लागणं म्हणजे आजचे प्रयत्न न करणं आणि भविष्याचे देखील प्रयत्न. आज आपल्याला तेवढी मॅच्युरिटी नसती, त्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो, पण त्या दृष्टीने त्या जोराने आपण ती प्रयत्न करत नाही. ती गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर एंट्री सोपं आहे. हो, येणं सोपं आहे. मी म्हटलं इथं की एंट्री यायला काय लागतंय, डिग्री लागते, डिग्रीची पुस्तकं लागतात, 2-4 पुस्तकं असतात बस. आणि एक्झिट मात्र खूप अवघड असते. मी भरपूर असे विद्यार्थी बघितलेत, खूप मला मेसेज करतात की सर 5-7 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, निघायचं इथून कळत नाही, काहीच कळत नाही, कसं निघायचंय. काही जण नवीन आहेत, ते म्हणतात मी कुठलं पुस्तक वाचू, सांगा, हे करू का सांगू, काय करू, मी छोट्या डिग्रीला कुठल्या तरी ऍडमिशन घेतो, नको मला ही डिग्री नाही करायची, मला MSc नाही करायची, हे असं बोललं जातं.
ह्या गोष्टी तुमच्या मनात बिंबवल्या गेलेल्या आहेत. कुठेतरी मोटिवेशनल भाषण ऐकून, भाषणात माणसं म्हणतात मी 17 तास 18 तास अभ्यास केला. कसं शक्य आहे? जे आणि काही जे टॉपर्स आहेत ते खरंच प्रामाणिक आहेत, ते बरोबर सांगतात की 10 तासाच्या वरी माझा अभ्यास झाला नाही, फार फार सिटिंग झाली असेल माझे 10-11 तास, पण अभ्यास मात्र 8 ते 9 तास झाला. ही प्रामाणिक गोष्ट आहे. मात्र ही कुणीही लक्षात घेत नाही. हवाबाजी पाहिजे, मोठे मोठे शब्द पाहिजे, एकदम भारी वाटलं पाहिजे, हवेत टाकायचं. पण हे एखादा 2 वर्षच राहतो. जो आपल्या हवेत असतो, जो फुगा असतो या भ्रमाचा, इल्युजनचा, तो जेव्हा फुटतो त्यावेळी तणकन आपण खाली आदळतो. तेव्हा दिवस आठवतात सगळे, मग मात्र वेळ निघून गेलेली असते. त्याच्यामुळे जे नवीन विद्यार्थी असतील, जे व्हिडिओ बघत असतील, त्यांना वाटत असेल कदाचित की हे काय बोलतायत, की असला व्हिडिओ नाही पाहिला युट्यूबवरती. म्हणूनच मी युट्यूब टाकलं की आजपर्यंत तुम्हाला हे कुणीच सांगितलं नसेल, भविष्यात कुणी सांगेल का नाही मला माहित नाही, पण मला ज्याप्रमाणे विद्यार्थी ज्यावेळी कॉल करतात त्यावेळी विचारतात की सर काय करू, ते प्रत्येकाला रिप्लाय देणं मला थोडंसं वेगळं वाटतं. अजून काय बोलणार आहे की प्लॅन बी. बरेच जण काय म्हणतात की प्लॅन बी म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. मग मला जर नोकरी नाही लागली किंवा मी जर नाही लागलो तर काय तू काय पैसे देणार आहेस का मला? म्हणजे कोण हे सांगणार की हे प्लॅन बी आयुष्यात नसला पाहिजे, मग प्लॅन बी असल्यानंतर प्लॅन बी ए होत नाही, असं कुठं असतंय? प्लॅन बी पाहिजे म्हणजे पाहिजेच, आयुष्यात प्लॅन बी पाहिजेच. पण जोपर्यंत आपला जो प्लॅन ए वर्कआउट आहे तोपर्यंत त्या प्लॅन बी बद्दल विचार करायचा नाही. आधी काय 2 दिवसात विचार करून ठेवायचा की अमुक करतो, पुढच्या 365 दिवस मी प्लॅन ए वरतीच काम करणार आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. नाही तर कुणीही येत आहे आणि भाषण ठोकतंय की काय आयुष्यात प्लॅन बी नसला पाहिजे, एकच प्लॅन पाहिजे. त्याला काय लागले म्हणायला? आपल्या आयुष्याला गोडे लागतील, मग अवघड होईल कार्यक्रम. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे कुणाचं काय ऐकायचंय हे देखील कळलं पाहिजे. कुणावरती टीका करण्यासाठी म्हणून नाही, पण रियालिटी सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केलाय की आयुष्यात प्लॅन बी पाहिजे, पण जेव्हा प्लॅन ए वरती काम करतो त्यावेळी फक्त प्लॅन ए बाबतच थिंकिंग पाहिजे. फिक्स पाहिजे की पुढचे 365 दिवस आय एम थिंकिंग अबाउट द प्लॅन ए ओनली. 366 दिवस झाला प्लॅन बी बद्दल मी विचार करायला सुरुवात करेल. 365 दिवस मात्र कुठल्याही पद्धतीनं 1 सेकंद सुद्धा मी प्लॅन बी बद्दल विचार करणार नाही. आताच काय 2 दिवसात ठरवेल की आयुष्यात प्लॅन बी काय पाहिजे, किंवा प्लॅन बी ठरवायचा 366व्या दिवशी असेल. ठरवेल, आयुष्याचे वर्ष ठरलेले असतील, लिहिलेलं असेल, ते चिपकवलेलं असेल त्या भिंतीवरती की इतके दिवस मी ही गोष्ट करणार आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे कुणी काहीतरी बोललं आणि आपण ऐकलं, नंतर काय त्याला भेटायला जायचं का? उद्या मी जरी म्हटलो की आयुष्यात प्लॅन बी नसला पाहिजे, काय माझ्याकडे येणार आहेत का? कसं काही नाही, धरली माझी गचांटिंग, कसं काय सांग, काय फायदा आहे? तुमच्या आयुष्याचे वाटोळ होणार आहे, माझं काय किंवा इतरांचं काय जाणार आहे, ती गोष्ट महत्वाची आहे. ह्या 5 गोष्टी झालेल्या आहेत. एक महत्वाची गोष्ट आहे, नो प्लॅन ऑफ स्टडी. पुस्तक घेतलं, वाचलं, लय भारी वाटलं, गेले 2 महिने त्याच्यातच. कुठली एक्झाम द्यायची पत्ता नाही, राज्यसेवा करणार माहित नाही, कंबाईन करणार माहित नाही, सिलेबस बघितला नाही, लवकर लागायचंय, 2 महिन्यात परीक्षा आहे, 2 पुस्तक वाचली, परीक्षा दिली, फेल झालं, 2 महिने लायब्ररीला नाही गेलं. हे भरपूर जणांचं आहे. एक्झाम फोकस नाही, अभ्यास नाही, काय नाही, दिला भरला फॉर्म, बँकिंगचा भर, याचा भर, किती झाल्या 6-8 महिने झाला असं सुरू आहे. कुठलं तरी पुस्तक आणलंय, एक ठोकळा आणलाय, कुठलं तरी वाचणं सुरू आहे. हो 6 वर्ष झालं, लागत नाही, अमुक नाही. मग काहीतरी ही मरगळ होते. वर्षभर अभ्यास आपण असाच करतो, टंगळ मंगळ करत, मग अभ्यास बाहेर दुसरं काम पण करावं वाटत नाही. कारण की एसी रूम मध्ये बसून आणि बिस्लरीचं पाणी पिऊन इतकं शरीर आपलं हे झालेलं असतं की मग बाहेर जाऊन अभ्यास करावा, दुसऱ्या काही गोष्टी करावं वाटत नाहीत. ही रियालिटी आहे. कदाचित काही जणांना हे कडू वाटेल, पण ही रियालिटीच आहे की पेपरमध्ये मी नेहमी म्हणतो की पेपर सोडत असताना आपण एखाद्या कंबाईनचा का राज्यसेवेचा पेपर सोडतो, त्यावेळी आपल्याला प्रेशर काय येतं, कारण की आपण ती दगदग केलेलीच नसते. पेपर ज्या दिवशी असतो त्या दिवशी सकाळी लवकर उठावं लागतं, पोट वगैरे साफ करावं लागतं, कपडे जे असतात ते वेगळे घालायचे असतात, दररोज नाईट पॅन्ट आणि टी-शर्ट वरती जावं लागतं, बसमध्ये बसावं लागतं, ते सेंटर बघावं लागतं, आदल्या दिवशी जाऊन झेरॉक्स काढावे लागते, सगळं करून तिथे लवकर जावं लागतं, तिथं बसावं लागतं, तो बेंच खराब असतो, त्याच्यावरती धूळ असते, त्या बेंचवरती धूळ असल्यानंतर तसंच बसावं लागतं, फॅनवरही सुरू नसतो, गरमी होते, सवय नसते आपल्याला, एसीची लायब्ररी आपल्याकडे, चेअर मऊ आहे, सगळ्या सुविधा आहेत, पाणी बिस्लरी आहे, तिथं पाण्याची बॉटल नाही, कुठेतरी एक ठेवलेला आहे जार वगैरे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो पेपर असतो आणि पेपरमध्ये वेळ 1 तास असतो, किंवा राज्यसेवेचा असेल तर 2 तास असतो. तेवढ्या वेळेत तो सोडवायचा असतो. आपलं मन धगधूक केलेलं असतं. ह्या प्रेशर, ह्या ताणतणावाची आपल्याला सवय नसते आणि म्हणून तो पेपर अवघड जातो. बाकी अभ्यास वगैरे ह्या दुय्यम गोष्टी आहेत, त्या ठीक चलत राहतील, येत राहतील. मेन गोष्ट ही आहे की जी दगदग नावाचा जो शब्द आहे त्या आपल्या आयुष्यात राहिलेली नाही. म्हणून मी विद्यार्थ्याला नेहमी सांगत असतो की दररोज 5 किलोमीटर तरी निदान चाला. काय होत नाही, 2 किलोमीटर चाला, 1 किलोमीटर चाला, आयुष्याला थोडीशी दगदग द्या, तरच या गोष्टी होतील. मेन महत्वाची गोष्ट आहे, प्लॅन करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला प्लॅन करणं जमत नसेल तर इतरांकडून प्लॅन करून घ्या की मी काय करू. हे कसं ठरवायचं की मी काय कुठला प्लॅन करू? तुमचं स्वॉट अनालिसिस करा, म्हणजे तुमची जी ताकद आहे ती शोधा.
तुमचं जर शरीर मजबूत असेल तर ते मजबूतच राहू द्या त्याला व्यायाम करून, जर कमकुवत असेल तर कमकुवत राहू द्या असं नाही, त्याच्यावरती देखील काम करणं गरजेचं आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. ओके, एकदा चल, स्ट्रेंथ तुमची ताकद ओळखणं गरजेचं आहे. तुमची जी विकनेस असेल, ती कमतरता तुमच्यात काय आहेत, मला एकदा वाचल्यानंतर लक्षात राहत नाही, कुणालाच राहत नसतंय. आपल्याला वाटतं की ह्या 4 वर्णन एकदा वाचले की लक्षात राहते, नाही. त्यांनी खूप वेळा वाचलेलं असतं, त्याचे प्रश्न बघितलेले असतात, त्याचं रिव्हिजन केलेलं असतं, म्हणून ते म्हणतात की मला एकदा वाचलं की लक्षात राहतं. ही कमतरता आपल्याला हे शोधणं गरजेचं आहे, याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. की मला काही गोष्टी पाठच होत नाहीत, मग ते आपल्याला लिहावे लागतील, लिहून पाठ करावे लागतील, घोकून पाठ करावे लागतील, अंडरलाईन करून पाठ करावे लागतील, वेगवेगळे प्रश्न सोडून पाठ करावे लागतील. ही रिअलिटी आहे. अपॉर्च्युनिटी बघत नाहीत आपण. 1 वर्ष 365 दिवस एक एक्झाम जर आपण ठरवली आणि पूर्णपणे त्याचा सिलेबस 1 वर्ष जर प्रॉपर पद्धतीने जर अभ्यास केला तर ती परीक्षा पास होऊ. 4 महिने अभ्यास केला, 5 महिन्यावरती परीक्षा आहे, कुठला तरी क्लास लावतात. भरपूर जणांचा असं आहे, मी तुम्हाला सांगतो की काय करतात, क्लास लावतात. क्लास लावला कधी, जानेवारी महिन्यात. परीक्षा कधी आहे, मे मध्ये आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 3 महिने त्यांनी क्लास करतात. एप्रिलमध्ये जात नाहीत परीक्षेला, क्लासला. कशामुळं, परीक्षा आहे मे मध्ये. मेच्या कुठे 15-20 तारखेला समजा, उदाहरण म्हणून मी सांगतोय, ते क्लासलाच जात नाही एप्रिलमध्ये किंवा 2 महिने. आताच सुरुवात झाली, अभ्यासाला सुरुवात जानेवारी महिन्यात झालेली आहे. फेब्रुवारी मार्च फक्त अभ्यास केला किंवा जानेवारी केलाय. एप्रिल या 2 महिन्यात शेवटच्या मे मध्ये परीक्षेलाच जात नाही, क्लासलाच जात नाही. का, परीक्षा आहे. इतक्या लवकर पास होत असतं, इतक्या लवकर होत नसतं. ही रियालिटी आहे. ते क्लासला जात नाही. नंतर मग कमी मार्क आले 4 महिन्याच्या अभ्यासावरती, अजून 2 महिने क्लासला जात नाही, गेले ते पैसे मातीत. सगळा कार्यक्रम झाला. लहानपणी आपले जे काही शिक्षक होते ते आपल्याला नेहमी सांगायचे की उद्या जे काही शिकवणार आहोत ते आधी वाचून या. कोण वाचतं स्पर्धा परीक्षेत? भलेही कळत नसेल एखादी गोष्ट, उद्या ज्या क्लासमध्ये जे शिकवतात ते आदल्या दिवशी वाचून जाणं गरजेचं आहे. ती गोष्ट महत्वाची आहे. ती आपल्याला लहानपणी शाळेतच सांगितली होती किंवा कॉलेजला सांगितली असेल, डिग्रीला असताना. कोणीच ऐकत नाही. ही चूक आहे. हे ट्रेंड आहे की जाऊन क्लासला बसणं, हायफाय क्लास, एकदम एसी लावलेला मस्त, चांगली गरज आहे, सुविधा असावी, असं नाही की नसावी म्हणून. सगळ्या गोष्टी असाव्यात, पण रियालिटी मात्र ऐकत नाही. ट्रेंडमध्ये आपल्याला फॉलो करायचे, ट्रेंड पाळायचं आहे आपल्याला, पण रियालिटी पासून दूर पळता येणार नाही. ही रियालिटी मी तुम्हाला सांगतोय की ट्रेंड तुम्हाला माहिती आहे, पण रियालिटी तुम्ही नजरअंदाज करत आहात. ती गोष्ट खूप चुकीची आहे. धोके ओळखत नाहीयेत की आज मी ठीक आहे 1 वर्ष झालं तयारी करणार आहे, 2 वर्ष झालं करणार आहे. आपल्याला धोका आहे, आपलं शरीर हे होत चाललंय, आपल्या शरीराला दगदग सहन होत नाहीये. ती जर सवय जर ठेवायची असेल तर इतर ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या असतील, आणि प्लॅन बी जे बोललोय मी इकडे पाठीमागे, प्लॅन बी असणंच गरजेचं आहे लाईफमध्ये. फक्त तुम्ही जे काही प्लॅन ए वरती जे काही टाइम ठरवलेला आहे, जे ड्युरेशन ठरवलेलं आहे, ते ड्युरेशन ठरवा की इतके दिवस मी हे प्लॅन ए करणार आहे. ते लिहून टाका, भिंतीवरती चिटकून टाका की इतके दिवस फिक्स, 730 दिवस की 365 दिवस. प्लॅन बी बद्दल विचार नाही करणार. पण 731 दिवस की 366 दिवस जर असेल, त्या दिवशी मी कामाला लागेल. प्लॅन ए नंतरही सुरू ठेवेल, पण प्लॅन बीच्या कामाला लागेल. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे पण अजून काही गोष्टी बघणार आहोत. अजून आहे की क्लास कधी लावावा, हा महत्वाचा गोष्ट आहे. डायरेक्ट स्पर्धा परीक्षेचे पुस्तक नाही, काय नाही, गेले पैसे भरले, क्लासला जॉईन, कुठल्या पण. ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. क्लास लावा, नक्की लावा, पण निदान एखादा महिना काहीतरी अभ्यास करा, किंवा त्याच्या आधी तुम्ही मेंटॉरशिप घेणं गरजेचं आहे. आता हे कुणी शिक्षक असेल, जसं मी मेंटॉरशिप देतो, पूर्ण बुकलिस्ट पासून तर पूर्ण गोष्टी मी सांगत असतो. जसं या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, आपले जे बॅचेस असतात, कंबाईन राज्यसेवा, या बॅचेसमध्ये मी सांगत असतो. सरळ सेवेच्या बॅचेस असतील, त्या बॅचेसमध्ये पूर्ण डिटेल सांगत असतो की कुठलं पुस्तक वापरायचंय, काय वापरायचंय. पुस्तक वाचत असताना त्याच्या लेक्चरची सुरुवात, याच्या पुस्तकातले कुठले टॉपिक्स करायचे आहेत, कुठले टॉपिक नाही करायचे, ह्या एक्झामच्या डिमांडनुसार मी सांगत असतो. प्रॉपर बुकलिस्ट सांगत असतो की हे 2 मध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे, ही आधी वाचा, हे 100% करा, नंतर हे वापरा. हे आपले विद्यार्थी करत नाहीत. काय म्हणतात, आम्हाला कोणी सांगणारच नव्हतं. तू किती विचारलंस? तू एकदा विचारलं असेल फक्त, आणि काय विचारायचं हे देखील तुला माहित नव्हतं. ही महत्वाची गोष्ट आहे. ही रियालिटी आहे की मला सांगणार नव्हतं. कोणी म्हणलं की हातवरी करायची, संपला विषय. पण विचारलं किती जणांना होतं, काय काय प्रश्न विचारले होते, खूप बोटावर मोजणे इतके जण असतील ते विचारतात, बाकी चलने दो. मग नंतर कुठे याला ब्लेम दे, त्याला ब्लेम दे. मी म्हणत नाही, तुम्ही स्वतःलाही ब्लेम द्या, तुम्ही याच्यावरती काम करा, ह्या चुका ज्या आहेत त्या सुधारा, सुधारित व्हर्जन, तुमचं अपडेट व्हर्जन आणा. ती महत्वाची गोष्ट आहे. प्रॉपर गायडन्स नव्हता म्हणून अभ्यासच करत नाही, किंवा प्रॉपर गायडन्स नसतो आणि प्रॉपर गायडन्स न घेताच अभ्यास करतात. म्हणजे उदाहरणासाठी इतिहासचं पुस्तक घेतलं, सगळं वाचून टाकलं, कुठे अंडरलाईन केली. बरेच जण आहेत पहिल्याच वेळेला अंडरलाईन करत बसतात, असंच सगळीकडे अंडरलाईन. जसं काय याला रोजान लावलंय,
पेज की अंडरलाईन करायला, की हायलायटर घ्यायचं सगळंच हायलाईट करायचं, एका हायलायटरने लगेच दुसरं हायलायटर घ्यायचं, सगळं पुस्तकच हायलायटर. म्हणून मी म्हणतो की ते पुस्तक हायलाईट करण्यापेक्षा त्या हायलायटरने एक ब्रश घ्या कलरचा, असा फिरवा पुस्तकावरती, सगळं विषयच संपला त्याचा. एक 10-15 मिनिटात पूर्ण पुस्तक रंगून टाका, खतम कार्यक्रम. एशियन घ्या किंवा कुठल्या नेरोलॅक घ्या, काही प्रॉब्लेम नाही, संपूर्ण टाका, विषय संपून टाका. हायलाईट करायची गरजच नाही. एक ब्रश घ्या कलरचा, बुडवा त्या बकेटात, फट पुस्तकावर मारा, संपला विषय. परत आयुष्यात हायलाईट करायचीच गरज नाही. प्रत्येक ठिकाणी अंडरलाईन करायची गरज आहे का? जिथे प्रश्न आलाय आयोगाना तिथे अंडरलाईन करायचं आहे आपल्याला, जिथे प्रश्न आलाय त्यालाच आपल्याला हायलाईट करायचंय. प्रत्येक पान, प्रत्येक शब्द न शब्द वाचायचं, हे वाचलं असं सुरू आहे कार्यक्रम. भरपूर जणांचे बघितले. असं का अवघड आहे? ही बेकार परिस्थिती आहे. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय, वास्तव आणि रियालिटी आपल्याला जाणून घ्यायची नाही. आपल्याला काय करायचंय? ट्रेंड आहे की एसीची लायब्ररी पाहिजे. सहन होत आहे ना, गरज नाही ना, नॉर्मल लायब्ररीमध्ये जायचं नाही, एसीच पाहिजे. ती गोष्ट आहे की अजूनही गोष्टी आहेत की ज्या मी गोष्टी सांगितल्या, आता काहीतरी ट्रोल करणार, निगेटिव्ह गोष्टी बोलणार की असं हे झालं का, ते झालं का. तुझं काय ही महत्वाची गोष्ट आहे. माझं म्हणून माझं विचारून काय होणार आहे? मी कितीही पैशावाला असतो किंवा गरीब असलो, काय फायदा आहे तुम्हाला? तुम्हाला मी काय देतोय ही महत्वाची गोष्ट आहे. आणि मी देतोय त्याच्यापेक्षा तुम्ही काय घेताय ती देखील महत्वाची गोष्ट आहे. की देणाऱ्याने देत जावे, देता देता देणाऱ्याचे हातबी घ्यावे, ही अवघड गोष्ट आहे. म्हणजे देव आला की एक गोष्ट आहे अशीच की देव आला की सांग तुला सोनं किती पाहिजे, सर सांग, आण तुझी थैली. ते काय म्हणलं, नको, ही घरची थैली आहे, ही फाटल, चांगल्या थैली जाऊन दुसरी थैली घेऊन येतो. अरे देव द्यायलाय ना तुला, ही थैली फाटून दे ना, सोनं द्यायलाय तुला, तुझी काय 5-10 रुपयाची थैली असेल, नाही ही थैली नको, घरची थैली आहे, फाटल, ही दुसरी थैली घेऊन येतो. अरे काय, ही थैली भरून घेऊन जाय, देवाला म्हण थांब लगेच मी दुसरी थैली पण आणतो भरून. असं नाही, ही आजची रियालिटीची कंडिशन आहे की पिशवी फाटल, अरे सोनं द्यायला अशा हजारो पिशव्या येतील, पण नाही, अवघड आहे कार्यक्रम. त्याच्यानंतर काय, हवेत राहणं. डोळे झाका, दिसला का लाल दिवा, बघा आपण क्लास 1 अधिकारी, अमुक अधिकारी, म्हणजे इतके वर्ष 2 वर्ष इतके हवेत असतात की जे काही क्लास 2, क्लास 3 किंवा इतरच्या परीक्षा असतात त्याचे फॉर्म देखील भरत नाहीत, की त्याला तुच्छतेने बघतात. आणि नंतर मग 4-5 वर्षांनी कुठेतरी वाटतं की मिळेल ती पोस्ट पाहिजे आम्हाला, आणि आधी खाणार तर तुपाशीच नाही तर उपाशीच. हे चुकीची गोष्ट आहे. कदाचित ह्या गोष्टीचा भरपूर जणांना रागही येईल, पण ही रियालिटी आहे. आणि काही जण गालात हसतील पण की यार आपणच होतं तसे, अवघड आहे कार्यक्रम. होतं आपल्या आजूबाजूला असतील तसे की गुरमीत, की मी राज्यसेवेची तयारी करतो, कंबाईनवाल्याला तुच्छ समज. असं नाही, कंबाईन मला पण तितकाच स्वाभिमान आहे, तोच सरकारचा नोकर आहे, तू देखील सरकारचा नोकर आहे, कोणीही इथं राजा नाही, सगळे सरकारचे नोकर आहे, जनता हीच राजा आहे. ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, की डोक्यात अशी फिट करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डे ड्रीमिंग किंवा कॅशली इन इयर, म्हणजे ती एक होक्याप पण आहे, हवेत मनोरे, की मी अमुक झालो तर अमुक करील, आणि मी अशिल्ला झाल्या वाळू रोखील. अवघड होईल ना. आधी होणं गरजेचं आहे, नंतर ह्या हवेतल्या गोष्टी मारणं गरजेचं आहे. की मी अमुक करेल, तमुक करेल, ह्याव करील. आता काय करेल मी सांगणार नाही, ते माहिती आहे सगळ्यांना. डे ड्रीमिंग, दिवसभर नुसतं विचार करता यायचं, अभ्यासाच्या नावाचा बोंबाबोंब सत्यानाश त्याचा सगळा. ती गोष्ट आपण करत नाहीत. ती जी करणं गरजेचं आहे, डे ड्रीमिंग बंद करून टाकणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, गावभर बोबाटा. कोणी म्हटलो की एखाद्याला तर IAS ची तयारी करत असेल, UPSC असेल, IAS की लगेच त्याला राग येते. सांगितलं तू त्याला, ते तर खाजवणारच. आता तू IAS झाल्यानंतर ते मग डोकं फोडून घेईल तुझ्या समोर, कारण त्याला झुकणंच आहे तुझ्या समोर. पण नाही झाला, जोपर्यंत होत नाहीस तोपर्यंत तुला ते परेशान करणार, आणि नाही झाल्यानंतर मात्र तुला 100% परेशान करणार. कारण की तू त्याला 2-3 वर्ष झालं परेशान केलंस की तुला IAS ची स्पर्धा परीक्षा करायची, अमुक MPSC तू म्हणून पोस्ट काढणार आहे, स्पर्धा परीक्षा करायलास, तू हवेत आहे, स्टेटस टाकायला लाल लिवायचे, अमुक गोष्टी टाकायलास, त्याची जळजळ व्हायली आहे, तो त्याचा बदला घेणार. त्याच्यामुळे गावभर जर बोबाटा झाला असेल तर लाज वाटू द्यायची नाही. आपणच खाजवलंय, आता आपल्याला खाजणारच आहे, ते येऊन तिकडे अजून जास्त खाजवणार आहेतच. ही रियालिटी आहे. त्याच्यामुळे कुणी काय म्हणलं IAS, एक तर ठरवा 365 दिवस मी करणार आहे. कुणाच्याही, आपल्या घरचे सोडले 1-2 जण, तर कुणाच्याही कानाकोपऱ्याला किंवा ते म्हणतात आमच्याकडे बंद आहे, म्हणजे बापालाही कळलं नाही पाहिजे, म्हणजे बापालाही कळू देऊ नका की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. आपल्या आईवडिलांना कळलं बस झालं. नाही तर गावभर बोंबाट आहे की मी चाललो पुण्याला, चाललो दिल्लीला, चाललो इकडं संभाजीनगरला, चाललो अमरावतीला, तयारी करायची आहे. मग सत्यानाश होणार आहे. ही रियालिटी आहे, हे ट्रेंड नाही. हे ट्रेंडमध्ये आपण जोशमध्ये सांगतो, सगळेच फॉलो करतायत, हम भी फॉलो करेंगे. मग सगळ्यांनाच शिव्या घालतात, सगळ्यांची ती कंडिशन ती नसते, मग भांडणं होतात, मग चिडचिड होते, मग गावाकडचा रस्ता पकडा वाटत नाही. जायचं बिंदास, भिडायचं. कोण म्हणत असेल तू स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, काय झालं रे, नाही लागलो, केलं वर्षभर, सोडून दिलं. हे स्पष्ट बोलायला शिका, स्पष्ट वक्ते व्हा.
होईल त्रास, पण होईल हमखास. कोणी तुम्हाला काही खाऊ घालणार नाही. लोकांचा विचार करू नका. लोक गेले चुलीत, मी नेहमी म्हणतो. लोकांचा अजिबात विचार करू नका की लोक तुम्हाला काय खायला आणून देतील का. लोक तुम्हाला काहीच आणून देणार नाहीत. लोक चांगले म्हणले तरी देखील नाराज होऊ नका, खुश होऊ नका जास्त, आणि वाईट म्हणले तरी नाराज होऊ नका. आपला पेशन्स जवळ ठेवा. आपण सातत्य असलं पाहिजे. आपलं मन शांत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की स्पर्धा परीक्षा आणि पास आणि नापास काहीच नाही. ते आपण प्रॉपर पद्धतीनं मी जे पाठीमागं गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींवरती तुम्ही काम केलंय का, की तुम्ही कशा पद्धतीनं गायडन्स घेताय का, काय प्लॅन करताय का, जे अनालिसिस करताय का, स्वॉट अनालिसिस करतायत का, प्रॉपर गायडन्स देऊन तुम्ही अभ्यास करताय का, काय सोडायचंय, काय अभ्यास करायचा, ह्या गोष्टीचं तुम्ही मार्गदर्शन घेतायत का. त्या जर पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केलेला असेल, पूर्ण ह्या ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या त्या चुका जर टाळून तुम्ही अभ्यास करत असतील तर स्पर्धा परीक्षेमध्ये पास किंवा नापासाचा विचार करू नका. आयुष्यात प्लॅन बी पाहिजे, नक्कीच पाहिजे, पण प्लॅन ए ला मी किती वेळ देणार आहे हे जेव्हा फिक्स असेल तर आयुष्याच्या प्लॅन बी ची नंतर जेव्हा अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा आपल्याला भीती वाटत नाही. स्पष्ट आज ठरवा की पुढचे 2 वर्ष मी करणार आहे. लिहून टाका, एका भिंतीवरती तारीख लिहून टाका. घरच्यांना सांगा की एवढे 2 वर्ष मला पाहिजेत. 2 वर्षानंतर याचा मी पूर्ण लेखाजोखा 2 वर्षात मी काय केलं हे तुम्हाला मी सादर करेल. भलेही तुम्ही पास व्हाल किंवा भलेही तुम्ही नापास व्हाल, हरकत नाही, पण रियालिटीमध्ये 730 दिवस किंवा 365 दिवसांचा लेखाजोखा तुम्ही जर द्याल की हे मी पुस्तकं वाचलेत, एवढे चॅप्टर वाचलेत, एवढे प्रश्न वाचलेत, ह्या पद्धतीने मी अभ्यास केलाय, ही रियालिटीमध्ये माझे एवढे प्रश्न सोडवलेत, एवढे माझे चुकलेत. भलेही 200 पैकी जर राज्यसेवेला तुम्हाला 50, 60, 70, 80 मार्क पडत असतील एखाद्या वर्षात, हरकत नाही, मान्य करा, अनालिसिस करा, त्याच्यावरती काय चुकलंय त्याच्यावरती विचार करा, पुढे परत एक अटेम्प्ट द्या. इथेही मार्क हरकत नाही कमी पडले. आता मात्र प्लॅन बी वरती शिफ्ट व्हा आणि प्लॅन बी हा सुरू ठेवून प्लॅन ए जो आपला स्पर्धा परीक्षा होता त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. ट्रेंड जो आहे की तोच पण चाललाय मेंढरासारखा आणि आम्ही पण त्याच्या मागे मेंढरासारखेच चाललो. हा ट्रेंड कुठेतरी ब्रेक करा. रियालिटी जी सांगितलेली आहे त्याने आपले डोळे उघडा आणि कामाला लागणं गरजेचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की मी खूप अभ्यास करत होतो पण मला स्टडी पार्टनर मिळाला नाही. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्यानं तो माझ्यासोबत पुण्याला नाही आला, तो माझ्यासोबत इकडे नाही आला, दिल्लीला नाही आला, म्हणून मी गेलो नाही किंवा म्हणून मला डिस्कशन करायला कोणी नव्हतं, असं जे मनात खूळ बसवलंय. असं मी एक गोष्ट महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा आपल्याला हा संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो, एकट्यानेच लायब्ररीत बसून रातोरात अभ्यास करायचा असतो, मन कितीही हे झालं तरी देखील आपल्याला एकट्यानेच लढायचं असतं. लोक हे नंतर आनंद उत्सवातच साजरे करण्यासाठी येत असतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की अभ्यास करायचा आहे तो अभ्यास आपल्याला एकट्यानेच करायचा आहे. सर्व कष्ट हे एकट्यानेच घ्यायचे आहेत. ज्या दिवशी आपला विजय होईल त्या विजयाच्या रॅलीमध्ये मात्र लोक सहभागी होतील नाचण्यासाठी. त्यावेळीच ते लोक गुलाल उधळण्यासाठी असतील. संघर्षाच्या काळात तुम्ही एकटेच आहात, एकटेच असणार आहात. त्याच्यामुळे उगीच सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नका की हे मला मान देत नाही, ते मला मान देत नाही. कुणीच तुम्हाला मान देणार नाही. ज्या दिवशी तुम्ही सक्सेस व्हाल, ज्या दिवशी तुम्ही सक्सेस व्हाल, विजयी व्हाल, त्या दिवशी जो न बोलणारा तुमचा दुश्मन देखील तुम्हाला सल्यूट करेल. तुम्हाला भलेही तो बोलणार नाही, तोंडाने, पण मनातून म्हणेल की साल्याने जिंकलं गडे, त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आयुष्यात भरपूर इतर करण्यासारख्या गोष्टी आहेत, पण आयुष्यात एक गोष्ट माझी राहूनच गेली की मी आयुष्यात मी स्वतःला सिद्धच केलं नाही. अशा देखील काही जणांच्या गोष्टी आहेत की चांगलं सुरू आहे, इतर गोष्टी आहेत, घर संसार सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण मला स्पर्धा परीक्षेची काहीतरी एक इच्छा होती कधीतरी आणि ती माझी पूर्ण झाली नाही. आणि मग ती पूर्ण करण्यासाठी घरी भांडणं करून, इतर सगळ्या गोष्टी करून, भांडण करून अभ्यास करायचा. तो अभ्यास एखादा 2 महिन्याचा होतो. मग अभ्यासाच्या नावानं मी आजपर्यंत जिथे या व्हिडिओमध्ये ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेच पहिले पाडे 55 करायचे आणि मग घरचेही खुश नाही, आपणही खुश नाही, सगळेच नाराज आणि उगीच मग स्वतःही उगच फुकटत नाराज. काय घेणं नव्हतं स्पर्धा परीक्षा करायची. इतर गोष्टी भरपूर आहेत आयुष्यात, नाही तो झालाय मग मलाही तो व्हायचंय. ही जी मनातली जी भावना आहे, जो विचार आहे, फक्त तो पूर्ण करण्यासाठी म्हणून आयुष्याचं नुकसान करण्याची ही गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की स्पर्धा परीक्षा वाईट आहे. करायचंय 365 दिवस, 703 दिवस असतील, 1-2 वर्ष बेभान होऊन करा, काही प्रॉब्लेम नाही. कुठेतरी नंतर मात्र भान ठेवणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेला विरोध अजिबात नाही. स्पर्धा परीक्षा नक्की करावी, पूर्ण वेळ जो कालावधी आहे तो 365 दिवस किंवा 730 दिवस असावा. त्याच्यानंतर शिफ्ट होत MSc असेल, PhD असेल किंवा वेगवेगळे इतर प्रायव्हेट जॉब्स असतील, ते जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते स्वेट अनालिसिसमध्ये त्या संधी आपण घेणं गरजेचं आहे. आणि त्या संधी घेत हे जे आपलं हे स्पर्धा परीक्षेचं जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे.
विचार पटले असतील न पटले असतील माहीत नाही, पण हे बोलणं कुठेतरी गरजेचं होतं. येणारा प्रत्येक फोन हा वेळ खात होता, डोकंही खात होता, चिडचिड होत होती की असते काय हे विद्यार्थी आहेत की हे चुकतात. आणि मग त्यांचा रडलेला जो चेहरा, रडलेला आवाज तो ऐकवत नव्हता. त्याच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. जे तुमचे मित्र असतील ज्यांना खरंच गरजवंत आहे, जे असे टिंगलटवाळी म्हणजे ट्रेंडमध्ये जगणाऱ्यांसाठी, त्यांनाही पाठवा. कदाचित त्यांचे डोळे उघडतील आणि उद्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालात तरी नक्कीच भेटायला कधी या कॉल करा, एक हक्कानं मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. किंवा आयुष्याच्या इतरही क्षेत्रांमध्ये ज्यावेळी सक्सेस व्हाल, तो माझा एक व्हिडिओ असेल हा की सर तुमचा कुठेतरी युट्यूबला एक व्हिडिओ बघितला होता, त्या दिवशी माझे डोळे उघडले आणि मी आज आयुष्यात सक्सेस आहे. आयुष्यात सक्सेस होणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल नाही मिळेल काही प्रॉब्लेम नाही, पण इथे जे प्रयत्न केलेले असतील ते प्रामाणिक असले पाहिजे. इथल्या प्रयत्नांबद्दल कुठेही मनात शंका असली नाही पाहिजे की पुढचे 1 वर्ष किंवा 2 वर्ष मी प्रयत्न करतोय किंवा करतेय, मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. ठीक आहे, यश नाही मिळालं हरकत नाही, प्लॅन बी ऍक्टिव्हेट करू. प्लॅन बी करत जे केवढा वेळ अभ्यासाला मिळेल तेवढा वेळ अभ्यास करत राहू. काय होईल 5-7 वर्षांना लागेल, 7 वर्षांना लागेल, पण प्लॅन बी वर करत त्या गोष्टी करायच्या आहेत. तर अशाच जबरदस्त व्हिडिओसह हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच 5 जणांना हा शेअर करा. आणि जे काही तुमचे प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अशा जबरदस्त व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.